हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, काल परवा मी तुमच्यासोबत माझ्या हॉल क्लिनिंगचा आणि हॉल कसा आपण छान पद्धतीनं आपल्याकडे जे काही मोजकं साहित्य आहे त्यामध्ये कसा डेकोरेट करू शकतो तर तो व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे आणि एकंदरीतच आपल्या सगळ्या व्हिडिओजला खूप छान आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून आभारी आहे. माझे सगळे सबस्क्रायबर्स, माझे सगळे व्ह्यूवर्स ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळे व्ह्यूवर्स माझे तुम्हा सगळ्यांना मनापासून आभार. आणि असंच आपलं चॅनल लवकरात लवकर छान पद्धतीनं ग्रो होत राहू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि चला तर मग आता हॉल क्लीन झाल्यानंतर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं किचन क्लिनिंग. तर त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा आता नाश्ता वगैरे माझा करून झालेला आहे आणि त्यानंतर ना भांडी जी काय आहेत सकाळचं टिफिन वगैरे बनवलेली, आमचा नाश्ता वगैरे झालेली, तर ती भांडी पहिली घासून घेते. कारण किचन क्लीन करायचं आहे म्हणजे आता मला सगळी भांडी आणि किचनचा हा जो टाईल्सचा भाग, काउंटर टॉप वगैरे हे सगळंच क्लीन करायचं आहे. त्यामुळे पहिली जी काही खरकटी भांडी होती तर ती सगळी पहिली घासून घेते, जेणेकरून किचन पूर्ण मला रिकामं असेल तर साफ करायला बरं पडेल. तर सगळी किचनची क्लिनिंग किंवा हॉलची क्लिनिंग वगैरे ना सध्या सकाळच्याच टायमिंगमध्ये करते. कारण सकाळी बाळ वगैरे थोडंसं झोपतं आणि घरामध्ये कोणीच नसतं, तर त्यामुळं मला किचन क्लिनिंग वगैरे करायला व्यवस्थित मिळतं. जास्त काही डिस्टर्बन्स होत नाही. कारण विघ्नेश वगैरे असेल तर मग त्याला जेवायचं आहे, त्याचा अभ्यास बघायचा आहे, त्याचं बुक्स पाहिजे किंवा कपडे पाहिजेत, अशा काही ना काहीतरी गोष्टीमध्ये डिस्टर्बन्स खूप असतो. तर आता भांडी घासून मी बाहेर नेऊन ठेवलेली आहेत. त्यानंतर हे छोटेसे जे रॅक दिसत आहेत ह्याच्यावर छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा काढून घेते. आणि किचनच्या साईडला हा एक छोटा मी रॅक ठेवलेला आहे. त्याच्यावरसुद्धा मला रोजचं जेवण बनवण्यासाठी लागणारे मसाल्यांचा डबा, मिठाचा डबा, तेल तुपाचा डबा, पिठाचे डबे, तर ते सुद्धा काढून घेते म्हणजे आपला किचन जो आहे तो रिकामा होईल. आता त्याच्यानंतर ना जाळी जळमटाची झाली असतील ती झाडूच्या मदतीनं काढून घेते. पण झाडूच्या मदतीनं माझा हात काही वरपर्यंत पोचत नाही, त्याच्यामुळं खालच्या सगळ्या जाळ्या आहेत त्या झाडूने काढून घेतल्या आणि वरच्या जाळ्यांसाठी जो माझ्याकडे लांब दांड्यांचा झाडू आहे तोच वापरलेला आहे. कारण त्याच्याने वरच्या वगैरे सगळ्या जाळ्या असतात ना त्या छानपैकी निघतात आणि क्लीन होतात. आणि सगळ्या चारी साईडनं सगळ्या ज्या जाळ्या वगैरे आहेत किंवा कडे वगैरे असतात, कडे कोपरे ज्याच्यातून धूळ बसलेली असते, तर तीसुद्धा व्यवस्थित सगळी झाडून घेतलेली आहे सगळी. आता त्याच्यानंतर ही जी टाईल्स आहे ना तर ती पहिली ही ते विम्सचं लिक्विड टाकलेलं आहे मी पाण्यामध्ये फक्त, आणि त्यानेच ते टाईल्स घासून घेते. बाकीचं कुठलं काहीच टाकलेलं नाही आहे. आणि तुम्हाला आता इथे व्हाईट टाईल्स आहे त्याच्यामुळं दिसत असेल किंवा नसेल मे बी, तर इथे फक्त विमचं लिक्विड टाकून थोडंसं पाण्यामध्ये त्याच्यानेच मी छानपैकी ह्या टाईल्स सगळ्या घासून घेते. कारण काय होतं बऱ्यापैकी आपण पुसून वगैरे घेतो पण एकदम वरपर्यंत वगैरे नेहमी पुसलं जात नाही, तर त्याच्यामुळे तिथे थोडंसं कचरा वगैरे जमा होऊन थोड्याशा काळपट झालेल्या असतात टाईल्स. तर त्या पहिल्या थोड्याशा स्क्रबरनं घासून घेते आणि त्याच्यानंतर मग पुसून घेते, जेणेकरून त्याच्यावरचा जो काही तेलकट थर असतो किचनमध्ये, कारण सगळी आपली भांडी असेल, टाईल्स असेल किंवा इतर ज्या काही डबे वगैरे असतील तर ते सगळे ना तेलकट होऊन त्याच्यावर तेलकट थर जमा होऊन ते एकदम असे चिकट होऊन जातात. तर पहिलं स्क्रबरने छानपैकी घासून घेतले, त्याच्यानंतर कपडा ओला केला आहे आणि त्याच्याने ते सगळं पुसून घेते. आणि हे सगळं पुसून झाल्यानंतर ना 2-3 वेळा कपडा ओला करून पुसून घ्यायचं छानपैकी. कारण जे काही लिक्विड टाकलं होतं त्याचा जो काही फेस आहे तो सगळा पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि सगळं पुसून झाल्यानंतर ना एक छानपैकी असा कोरडा नॅपकिन किंवा कपडा तुमच्याकडे जो काही असेल जो तुम्ही आता वापरत नाही तो घ्यायचा आणि त्याच्याने सगळ्या टाईल्स वगैरे छान पुसून घ्यायच्या, म्हणजे कुठलाही पाण्याचा अंश तिथे राहत नाही आणि डॉट वगैरे असे आपल्या टाईल्सवर सुकल्यानंतर दिसत नाही. त्यासाठी ओल्या कपड्यानं पुसून घेतल्यानंतर छानपैकी कोरड्या कपड्यानं सुद्धा पुसून घ्यायचं. आणि तुम्ही बघता अशी छानपैकी टाईल्स आपली निघाली आहे. आणि त्यानंतर ना किचनचं क्लिनिंग थोडंसं ना खूप कॉम्प्लिकेटेड होतं, कारण प्रत्येक गोष्टी असतात ना. आता इथे मी हे जे साईडचे तुम्हाला रॅक दिसत आहेत फिल्टरच्या साईडला तर ते घासते, तर ते घासायला थोडेसे अवघड आहेत कारण आपलं बोट पण तिथे जात नाही आणि स्क्रबर पण घासायला तिथे बसायला थोडंसं अवघड आहे. तर मी आता इथं किचनच्या काउंटर टॉपवर बसलेली आहे आणि त्यानंतर घासून घेते, त्यामुळे थोडंसं अवघड पडतं घासायला. आणि जे ब्रश मी मागवले होते मिशोवरून त्या ब्रशच्या मदतीनं मी थोडंसं ते घासून घेतलेलं आहे, जेणेकरून मध्ये जे तेलकट डाग असतात ना तर ते निघून जातील.
त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ते छानपैकी पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे काय ओला कपडा मी वापरला नाही, कारण पाणी होतं त्याच्यामुळं पाणीच टाकून घेतलेलं आहे. आणि पुन्हा सुक्या कपड्याने छानपैकी पुसून घेते, जेणेकरून आपल्या ह्या स्टीलच्या जाळ्या असतात ना तर त्या खराब होणार नाहीत. आणि त्यानंतर ना आता ही जी दुसरी साईड आहे तीसुद्धा तशाच पद्धतीनं जी टाईल्स आहे तर ती घासून घेते. ह्या साईडला थोडंसं जास्त चिकट वगैरे होतं, कारण इथं तेलाचा तुपाचा वगैरे डबा असतो, बाटली असते, तर त्याच्यामुळे इथं थोडंसं जास्त चिकट होतं. त्यानंतर पिठाचे डबे वगैरे असतात तर नेहमी इथे हात वगैरे लागला जातो, तर त्याच्यामुळे ही साईड थोडीशी खराब होते. तर ही सुद्धा छानपैकी पहिली घासून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो कपडा आहे तो ओला करून 2-3 वेळा पुसून घेते, म्हणजे जे काही आपलं लिक्विड वगैरे तिथे थोडंफार जरी राहिलं असेल तरी ते छान निघून जाईल. आणि सुक्या कपड्याने छानपैकी पुसून घेते, म्हणजे टाईल्ससुद्धा आपली छानपैकी क्लीन होईल. आता त्यानंतर ही जी विंडो आहे ना तर ती घासायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे मी अगदी थोडासा पार्ट इथे दाखवलेला आहे, कारण वरती बसून मला ती घासायला लागलेली आहे आणि ती छानपैकी क्लीन करून घेतली. आता त्याच्यानंतर हे जे आपले छोटे मोठे जे स्टँड वगैरे असतात, कपाटे वगैरे असतात ज्याच्यावर आपण भांडी वगैरे ठेवतो, तर तीसुद्धा घासून घ्यायची, कारण त्याच्यावरसुद्धा तेलकट थर जमा झालेला असतो. तर मी सुद्धा हा रॅक घासून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जिथे मला तो रॅक ठेवायचा आहे ते सुद्धा सगळं खाली घासून त्याच्यानंतर भरपूर सारं पाणी टाकून, कारण रोज तर खूप सारं पाणी टाकत नाही आपण, कपडा ओला करूनच पुसून घेते मी म्हणजे, तर त्यासाठी भरपूर पाणी टाकून स्वच्छ घासून ते पुसून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना ह्याच्यावर असे पेपर ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर जे काही माझं रेग्युलरचं सामान आहे, पिठाचे डबे, त्याच्यानंतर सुरी, लाटणं, पक्कड, त्याच्यानंतर लायटर वगैरे ते, त्यानंतर मसाल्यांचा डबा आणि ते ठेवून दिलेलं आहे. ह्या छोट्या रॅकवर ज्या बरण्या आहेत त्या पण ठेवलेल्या आहेत. तर आता ह्या बरण्या ना मी इथं साफ नाही केलेल्या, कारण तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलं असेल, तर जशा जशा माझ्या बरण्या रिकाम्या होतात ना तशा तशा मी घासून स्वच्छ करते. एकदम मी सगळं घासायला काढत नाही. आणि आज तर मी किचन क्लीन करायला काढलेलं आणि त्याच्यामध्ये जर सगळीच भांडी घासायला काढली तर मला पूर्ण दिवस गेला असता आणि बाळासोबत या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत. तर त्याच्यामुळं जी काही महत्त्वाची भांडी होती ती मी आधीच घासून ठेवलेली होती. आता फक्त मला किचन क्लीन करायचं होतं, म्हणजे टाईल्स वगैरे, जी समोरची स्लायडिंग आहे ती, त्याच्यानंतर किचन काउंटर टॉप, आणि त्यानंतर ही जी भांड्याची मांडणी वगैरे आहे ती. आता ही जी भांड्याची मांडणी आहे ना ती इथेच ऑलरेडी फिक्स केलेली आहे, त्यामुळे ती हलत नाही आणि निघतसुद्धा नाही, त्यामुळे ती आम्ही काढूच शकत नाही. तर इथेच मला ती घासून घ्यायला लागते. तर तीसुद्धा ना मी ब्रशच्या मदतीने, स्क्रबरच्या मदतीनं घासून घेतलेली आहे. आणि खूप वेळ लागतो आणि अशा पद्धतीनं ती घासायलासुद्धा खूप थोडं अवघड जातं, कारण ती हँग केलेली आहे ना त्याच्यामुळे स्टूलवर वगैरे उभं राहून ती घासायला लागते. तर तीसुद्धा घासून घेतली. आणि दुसरी म्हणजे ज्या भिंती आहेत ना त्या भिंतींना थोडेसे असे डाग लागलेत ना, तर ते सुद्धा मी पुसून वगैरे घेतले, पण ते काही गेलेले नाही आहेत माझेसुद्धा. तर मला आता कळत नाही आहे त्याच्यासाठी काय करू, कारण थोडंसं तेलाचे वगैरे डाग असतात पण ते जात नाही आहे तिथे. थोडंसं मी घासून कपडा ओला करून बघितलं, पण सुकल्यानंतर बघते तर पुन्हा डाग तसेच दिसत आहेत. त्यानंतर आता ही माझी डब्यांची मांडणी आहे, तर तीसुद्धा छानपैकी पुसून वगैरे घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे जे डबे आहेत ते सुद्धा माझे नेहमी जेव्हा संपतात तेव्हा मी खाली होतात तेव्हा मी घासून ठेवते, तर ते आता मी छान कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आणि तसेच हे वरचे जे प्लास्टिकचे कंटेनर आहेत ज्याच्यामध्ये कडधान्य वगैरे असतात, तर ते सुद्धा पूर्ण खाली घेऊन जो काही खालचा जो मार्बलचा पट्टा आहे तो सुद्धा कपाट छानपैकी पुसून घेतलं. आणि डबेसुद्धा पुसून वगैरे घेऊन पुन्हा कपाटावर होते तिथे लावून घेतलेले आहेत, जेणेकरून ना आपला हा जो एरिया आहे सगळा तो छान नीट आणि क्लीन दिसेल. आणि धूळ वगैरे असेल ना त्याची तर ती साफ होईल. वरचेवर आपण साफ करतच असतो, पण सगळं काढून सगळे डबे वगैरे साफ होत नाहीत, तर त्याच्यामुळं ना थोडंसं मी अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे. जेव्हा आपले जे काही डबे रिकामे होतात ते आपण घासत राहतो, पण बाकीचे जे असतात ते एकदम एखादा डबा छान दिसतो आणि बाकीचे खराब दिसतात, म्हणून सगळेच छानपैकी पुसून ठेवले. आता त्यानंतर ही रेग्युलरची जी काही भांडी मी मगाशी घासली होती ना ती पण सुकलेली आहेत, तर तीसुद्धा सगळी कपाटाला वगैरे मांडून घेते. वाटी असतील, त्यानंतर चमचे असतील, ताटं असतील, तवा असेल, छोटी ताटं असतील, तर तीसुद्धा कपाटाला वगैरे सगळी मांडून घेते. आता हे वरचं सगळं काम माझं छानपैकी आवरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना ही जी टाईल्स आहे तीसुद्धा खराब झालेली होती, तर तिलासुद्धा मी पहिलं लिक्विड वगैरे होतं पाण्यामध्ये डायल्यूट केलेलं त्याने घासून घेतलेलं आहे. आणि हे काथ्यानं न घासता थोडासा मोठा आपला कपडे धुवायचा वगैरे ब्रश असतो ना, तर तसा अजून एक ब्रश माझ्याकडे आहे, तर त्या ब्रशने खालची जी टाईल्स आहेत ती आणि ही जी हाफ टाईल्स किचनला लावलेली आहेत ती
ती दोन्हीसुद्धा घासून घेतली, कारण खालच्या साईडला सुद्धा ना बरेचसे असे डाग वगैरे पडलेले असतात. तर ते सुद्धा कानाकोपऱ्यामधून आपण काही रोज घासून घेत नाही, म्हणजे कपड्यानं पुसून घेतो, पण थोडेसे ते डाग असे तेलकट होऊन थोडेसे जाड होऊन जातात ते. तर त्यामुळे जेव्हा क्लीन करते किचन तेव्हा खालची आणि वरची ही जी टाईल्स आहे ती ब्रशने छानपैकी घासून घेते, म्हणजे खालची टाईल्ससुद्धा आणि हाफ किचनची टाईल्ससुद्धा छानपैकी क्लीन होते. तर आता तुम्ही बघताय टाईल्स वगैरे क्लीन झाली. हा किचनचा जो वरची टाईल्स होती तीसुद्धा छानपैकी क्लीन करून झालेली आहे. स्लायडिंग क्लीन केलेली आहे. गॅस तर आपला नेहमीच स्वच्छ असतो, छान असतो. आणि तुम्हाला थोडंसं लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे इथे ना दिवसाचं गॅस वगैरे व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यानंतर हा छोटा रॅक, भांड्यांची मांडणी तीसुद्धा छानपैकी घासून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे स्टीलचे डबे वगैरे आहेत, त्यानंतर कडधान्याचे डबे वगैरे जे आहेत. आणि वरती इथं जे आहेत ना, जे मला नको आहे ना त्याला मी सरळ प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते खराब होणार नाही. तर अशा पद्धतीनं किचनची माझी क्लिनिंग झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.